मी खाली परवा गावात सभा झाली तर सांगितलं इथं दीपक दिलीच्या घरासमोर एक कारखाना आहे तुमचाच ना इकडे त्या घरात त्या एका खोलीत राहतात 10 बाय 10च्या घरात खोलीत राहतात स्वयंपाक घर तिथं बेडरूम तिथं लिव्हिंग तिथं सगळं एका खोलीत आणि दुसरी एक खोली आहे तिथं 2 जकाडचे रूम काढतात त्या जकाडच्या रूमवर ह्या स्वतः आणि यांचे मिस्टर दोघं काम करतात त्या एका रूमवर 6 साड्या रोज निघतात 2 रूमच्या 12 साड्या एका साडीला 500 रुपये मजुरी आहे रोज 12 साड्याचं 6,000 रुपये मजुरी झाली महिन्याला 1,80,000 त्याच्या 6 सुट्ट्या सोडून महिन्याला 1.5 लाख रुपयाचे उत्पन्न माझी भगिनी इथे मिळवायला लागली स्वतः नवरा बायको दोघंच एक खोलीत स्वतः राहतात आणि एका खोलीत काढण्याला लागला मी स्वतः बघायला गेलो त्यांच्या घरात मला माऊलीने त्याचा अंदाज असा कवा नाही ते आलायचा म्हटल्या चहा करून दिल्या मी स्वतः मला बघायचा आहे म्हटलं तुम्ही जकाड चालवता त्यांनी स्वतः रूम चालवून दाखवल्या त्यांनी ते कर्तृत्व त्यांचं मनापासून मला आवडलं मी तुम्हाला अगदी मनापासून नमस्कार करतो आणि तुमचं अनुकरण इथं जमलेल्या माता भगिनी महिन्याला लाख रुपये मिळवल्यात नवरा बायको काही शिक्षण नाही असं सगळ्या माझ्या माता भगिनी का पुढे येते माझं सांगणं आहे तुमच्यातल्या कोण बी तसं करायला पुढे या तुम्हाला लागणारे सगळे कर्जाची व्यवस्था आम्ही करून देतो शासनाच्या सगळ्या सबसिडी आणून देतो आणि तुम्ही लखपती व्हा अशी माझ्याकडनं लागेल ती मदत तुमचा एक कार्यकर्ता म्हणून करायला मिळणार